एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अरे आजी तुम्ही कधी आलात? ललिताबाई, आता कसं वाटतंय? दुखतोय हो पाय, मध्येच एकदम ना अचानक अशी कळ येते, पण दुखतोच आहे. नाही, आता औषध घेऊन फार वेळ नाही झालाय ना, थोडं दुखणारच, पण आता ते बँडेज बांधलंय ना, बरं वाटेल आता. बघा ना आजी, काय मध्येच उद्भवलं. मला ना असं दुसऱ्यावर भार बनून राहायला अजिबात आवडत नाही. बाकी काय नाही, पण ह्या गोष्टी मी अगदी पाळते. काय बोलताय ललिताबाई, आपल्या माणसांचा कधी भार होतो का? नाही हो, तसं नाही, पण सुनेच्या माहेरी राहायला लागतंय, त्यांना सगळं माझं करायला लागतंय. फार कसं तरी वाटतं. आपण त्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्यात आता, आणि तुम्ही काही मुद्दाम केलंय का? हे सगळं अचानक घडलं तर सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात का? ते आलंच, पण ना मी थोडी थोडी मदत करायचा नक्की प्रयत्न करीन ना. म्हणजे काय करणार तुम्ही? म्हणजे इंद्रनीलला सांगते ना की वर खर्चाचे पैसे आणून दे म्हणून जरा. हो ललिताबाई, काय बोलताय काय तुम्ही? नाही म्हणजे आर्थिक दृष्ट्या आम्ही तुमच्या तोला मोलाचे नसू हो. तसं नाही. पण म्हणून हे असं, म्हणजे तुमच्या बाबतीत आमचे लोक आकडता हात नाही घेणार हो. आमच्या घरात खरंच तसं कोणीच नाहीये, आणि तुम्ही परक्या का आता मला? हे ते झालंच हो, पण शेवटी एक माणूस वाढलं की खर्च पण वाढतोच ना हो. अहो मग मी तुमच्या घरी राहायला आले तेव्हा तुमच्या घरात सुद्धा एका माणसाचा खर्च वाढलाच ना. आणि सगळ्याच गोष्टी पैशानं नाही मोजतायत ललिताबाई. माणुसकी, माया, आपलेपणा, त्या गोष्टींना जगाच्या बाजारात किंमत नसेल, पण फार मौल्यवान असतात बरं का या गोष्टी. ते आहेच हो, पण बाजारात गेल्यावर आपलेपणा आणि माणुसकी या गोष्टी देऊन वस्तू नाही ना विकत मिळत. त्याची काळजी तुम्ही करू नका. बाजारात जे द्यावं लागेल ना, ते माझ्या मुलांकडे आहे. तुम्हाला इथं काही कमी पडणार नाही. आजी पण फार बरं वाटतं मला तुमच्याशी बोलून. माझ्या घरी कळवलं का? हो, अनिता फोन करते आणि मी बघून येते. बर, हा, विश्रांती घ्या जरा. हा, काळजी करू नका. मी बघून येते, विश्रांती घे. बाई, दोन खोटं बोलू. आळू बडी मस्त आहे. है ना? अरे आपण इथे हसत बसलोय, मजा करतोय. आई कुठे? हा, अरे ती स्वानंदीच्या माहेरी गेले, देशपांड्याच्या घरी. मग तिला फोन करा, निघाली की नाही जरा विचारा. हे अरे, आई काय लहान आहे का तिची एवढी काळजी करायला? तू लहान आहेस, आई पाहिजे म्हणून हट्ट करायला. हे जास्त बरोबर आहे. अरे टेन्शन घेऊ नकोस, येईल ती. अहो संध्याकाळी ट्रॅफिक लागलं असेल, त्यात पावसाळा. मग तेच म्हणतोय ना, म्हणून चिंता वाटते त्याची. तर आपली घरची गाडी नाहीये, पब्लिक ट्रान्सपोर्ट तिला यावं लागेल ना. येऊ दे रे सावकाश, काय घाई आहे? घर कसं शांत वाटते, छान वाटते. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला काय म्हणायचंय?
हे गंमत केली, सांगू नका तिला, आधी सांगून ठेवतो. नाही, म्हणजे मी असं अर्थ घेतो की आई घरात असली की घर गजबजलेलं असं असं तुम्हाला म्हणायचं. हेच म्हणालो मी, हो ना? हेच म्हणालो मी. मग वाचलात तुम्ही. फोन घ्या, घरूनच फोन आहे. आई निघाली का विचार? हो हो नसेल निघाली तर सांग की मी तिला पिकअप करायला येतो. हो, उचलू तरी दे. हॅलो, हॅलो स्वानंदी, मी बोलते अनिता काकू. हा बोल ना. तुझ्या सासूबाई इथे आल्या होत्या ना? आल्या होत्या म्हणजे निघाल्या का? अगं नाही, मला बोलू तरी दे ना. म्हणजे अजून इथेच आहेत त्या. अच्छा, तिथेच आहेत का? मग त्यांना तिथेच थांबायला सांग. हे त्यांना पिकअप करायला येतात म्हणून सांग. हा स्वानंदी, अगं काय करतेस तू? मला बोलायलाच देत नाहीयेस. काय झालं? म्हणजे म्हणजे काय झालं माहितीये का, आम्ही सगळ्या जणी अशा बसून गप्पा मारत होतो छान, आणि अचानक त्या उठल्या ट्रे घ्यायला चहाचा, आणि त्या किचन मध्ये घसरून पडल्या ग. काय? अशा कशा पडल्या? आता मी काय सांगू तुला. तरी आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही काहीही काम करू नका, पण नाही ऐकलं त्यांनी. मग आम्ही लगेच निघतो. डॉक्टरांकडे न्यावं लागेल ना त्यांना. आता एवढं आम्ही करणार नाही का स्वानंदी? नाही म्हणजे डॉक्टर येऊन गेले, तपासून गेलेत त्यांना, पण अगं डॉक्टरांनी ना 10 दिवसांची बेड रेस्ट आणि 15 दिवसांचा आराम सांगितलाय. बापरे. आम्ही लगेच निघतो मग. आणि आता कोण कोण आहे घरी? नाही नाही, त्याची काळजी करू नकोस तू. म्हणजे हे सगळं जेव्हा झालं ना, तेव्हा आम्ही सगळे होतो घरी. मी होते, वहिनी होत्या, हे होते, आणि सायली सुद्धा होती, आणि आई सुद्धा आल्यात आता घरी. ती काळजी तू करू नकोस. पण तुम्ही या हा दोघं घरी. हो हो, लगेच निघतो. हा. काय गो बाई. काय काय झालं? आई किचन मध्ये पडल्या, त्यांना बेड रेस्ट सांगितली आहे. बेड रेस्ट किती दिवसांची? 10. 10 दिवस म्हणजे मोठा पिरियड आहे. म्हणजे काहीतरी गंभीर असणार. मी एक काम करतो, मी टॅक्सी घेऊन येतो, आपण लगेच आईला घेऊन येऊ. हा, हो हो आपण सगळेच जाऊया ना. हो हो. ओके, मग मी 2 टॅक्सी आणतो. दादा, एकाच सगळे मावणार नाही. चल हो चल. नाही, माझा ऐकता का जरा? नीलिमा, आता काय तुझं? बोल वहिनी, बोल. आपण तिथे जाऊन आईंनाच घेऊन येणार आहोत ना, मग घरात कोणीतरी थांबायला नको का? पारू दादा पण नाहीये. हो बरोबर आहे सर. तू बेड वगैरे तयार करून ठेव, आम्ही जाऊन येतो. तुम्ही दोघं थांबा इथेच. हा. ओके, म्हणजे मी, बाबा आणि स्वानंदी आम्ही जाऊन आईला घेऊन येतो. हा, हो. ओके. आणि ऐक स्वानंदी, डॉक्टरांनी काही पथ्य सांगितले की मला लगेच फोन करून कळव, म्हणजे मी तसं बनवून ठेवते. हो, तुम्ही सगळ्यांसाठी मुगाची खिचडी आणि टोमॅटोचं सार बनवून ठेवा. आणि अजून काही वेगळं असेल तर मी तुम्हाला फोन करते. झालं का? चला ना लवकर, वेळ जातोय. चला. हो. माझं पण टेन्शन वाढत चाललंय रे. आपल्या मागे खंबीरपणे उभी राहणारी बाई. बाबा, असं काय बोलताय? तिला काही झालं नसेल गंभीर. एक मिनिट, तुम्ही पॅनिक होऊ नका. हे बरोबर बोलतायत. आणि काही सिरियस असतं तर काकूने तसं सांगितलं असतं फोनवर. मला पण वाटतं एवढं सिरियस काही नसेल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपण पटापट तयार होऊया आणि आईंना जाऊन आधी भेटूया. हा, बऱ्या असतील त्या. तेच म्हणतोय, निघा ना लवकर. चला ना. बहिणी, तुम्ही खिचडी आणि ते सगळं. चल. सॉरी हळूहळू, थोडं हळू बाय. वा. अगं, एवढी फळं आणलीस तू माझ्यासाठी? नाही काकू, म्हणजे तुमच्यासाठीच खास फळं आहेत असं नाही, आमच्याकडे पण असतात नेहमी फळं. थँक्यू. मला वाटलं माझ्यासाठी आणलीत की काय. नाही नाही, उलट आमच्या घरी तर संपदा ना फक्त फळांवरच जगायची. हो, काका सुद्धा म्हणतो की दिवसात ना एक फळ तरी खाव. काय चाललंय दोघींचं? त्रास नाही ना देत त्यांना?
नाही नाही नाही, अजिबात त्रास देत नाहीये. गुणी आहेत तुमच्या मुली. खरं तर ना माझाच त्रास होतोय हो तुम्हाला. अहो काहीतरीच काय बोलता ललिताताई. तुमचा कसला त्रास? आणि इतकी माणसं आहेत त्यात तुम्ही एक. शिवाय तुम्ही तर घरच्या आहात हो. आणि हो तुमच्या घरी कळवलंय हा. हो का? तेच सांगायला आले होते मी. स्वानंदीनेच फोन घेतला म्हणे. हो हो मी प्लेट ठेवली का? हो माझा इंद्रनील तर लगेच धावत यायला निघाला असेल ना. बहुतेक सगळेच येतील हो. बाकीच्यांचं माहिती नाही, पण इंद्रनील आणि स्वानंदी दोघं घरात थांबूच शकणार नाही. मला काही होतंय असं म्हटल्यानंतर स्वानंदी तर धावत येईल इकडे. गुणी हो माझी सून अगदी, म्हणून तर फार आवडते मला ती. अहो तुमच्यासारखी सासू तिला मिळाली हे आमचं भाग्य. आम्ही तर किती वेळा म्हणतो की आमची कुठल्या जन्माची पुण्याई म्हणून आमच्या मुलीला असं चांगलं सासर मिळालं. आम्ही बघतो ना तुमचं किती प्रेम आहे स्वानंदीवर. आजी काही म्हणाल्या का? हो आजीनीच सांगितलं. काय? आजी म्हणाली की दुधात जशी साखर विरघळावी तशी आपली स्वानंदी जहागीरदारांच्या घरात विरघळली. काकू अगं काका आलाय, म्हणजे मी खिडकीतून त्याची गाडी पाहिली. हो ललिताताई हो हो तुम्ही आराम करा, मी जरा आलेच. हो हो. तुम्ही दोघी पण जागा. एक्झाम आले ना जवळ, अभ्यास करायचा असेल ना. जा. हो येतो. काकू काळजी घ्या आणि ती फळं खाऊन घ्या. हो हो. छान चाललंय एकूण माझं. आता फक्त स्वानंदीच्या त्या हरिश्चंद्राचा अवतार असलेल्या बाबांपासून सावध राहायला हवं. तेवढं झालं की आहेच 10-15 दिवसांची मज्जा. अरे सत्य आहे. अनिता चहा करते. तुम्ही काही खाणार आहात? नाही नको, जेवणच करीन आता. हा पण चहा चालेल ना? या पावसाळी वातावरणात चहा मस्त वाटतो. काय ग, काय झालं? तसं काळजी करण्यासारखं नाही हो. हा. पण आज ना ललिताताई आल्या आपल्याकडे. बर. आणि आम्ही छान गप्पा मारत बसलो होतो. त्या म्हणाल्या तुम्हाला मदत करते आणि घसरून पडल्या हो. काय? अरे बापरे, आता कशा आहेत ते? आणि तूही त्यांना आल्या आल्या कामाला लावलंस आपल्याकडं? अहो मी कशी कामाला लावेन त्यांना? आम्ही दोघी जणी नाहीच म्हणत होतो, पण त्यांनी ऐकायला हवं ना. अहो पण त्यांना सवय नाही हो आमच्यासारखी कामाची. 2-2 सुना आहेत, शिवाय ते बाळूदादा आहेत. पण त्याच म्हणाल्या मी तुम्हाला मदत करते, थोडासा हातभार लावते. आणि आपल्या किचन मध्ये ना निसरडं होतं, तिथे त्या घसरल्या. मग घरी कशा गेल्या त्या? घरी कसल्या जात आहेत? आम्हाला काही सुचेच ना. आम्ही त्यांना भाऊजींच्या खोलीत बसवलं आणि डॉक्टरांना बोलवलं. मग डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की त्यांना 10-15 दिवस हलू द्यायचं नाही. म्हणून मग आई, मी, भाऊजी आणि अनिता आम्ही असा विचार केला की त्यांना 10-15 दिवस आपल्याकडेच ठेवून घेऊ. हो तुमच्याशी बोलायला नाही मिळालं ना. बरोबर केलं ना? हो हो, नाही बरोबरच वागलात. कारण डॉक्टरही म्हणाले 10-12 दिवस हलू देऊ नका म्हणल्यानंतर हेच केलं पाहिजे. बरोबर वागला. आणि शिवाय ते आपल्या विहीणबाई आहेत. कोणीही असतं तरी असंच वागलं पाहिजे ना. शेवटी माणुसकी आहे. असं काय करते? उद्या तू आणि अनिता समजा त्यांच्या घरी गेला असतात आणि देव न करो पण असं काही झालं असतं तर त्यांनी सोडलं असतं का? आणि स्वानंदीनी घरातून सोडलं असतं का तुम्हाला? मग खरे. आणि आपल्या आई त्यांच्याकडे गेल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खोलीत स्वतःच्या बेडवर आईंची सोय केली. ते माधवराव बिचारे खाली गादी टाकून झोपत होते. एका अर्थी आपल्याला त्यांच्या आपुलकीच्या परतफेडीची संधी मिळते. परतफेड कशी करता येईल ग?
पण शेवटी माणुसकी म्हणून काही आहे की नाही. आणि चांगुलपणाची परतफेड नसते करायची, त्याच्या ऋणात राहायचं असतं, म्हणजे मग सुखात जगता येतं. खरंय, पण तुमची पण संमती मिळाली हे बरं झालं. आता बरे आहेत ना त्या? थोडस दुखतही होत्या ना, पण आम्ही कोणीतरी असतो ना येऊन जाऊन त्यांच्याजवळ. हे आपण त्यांची विचारपूस करूयात, तब्येत बघूयात त्याची. आता कशाला माझ्या साडीची इस्त्री खराब होतीये? नुसतं बसून तर राहायचंय. ज्यासाठी एवढं डोकं चालून प्रयत्न केले होते ते अखेर यशस्वी झालंच. 15 दिवसांसाठी मी टिकले देशपांड्यांच्या घरात. स्वानंदीच्या माहेरच्या माणसांना शंका पण येणार नाही की हे माझं सगळं नाटक आहे म्हणून. माझे नखरे, माझ्या मागण्या, माझं खोटं दुखणं झेलताना फेस येईल देशपांड्यांच्या तोंडाला. आता 10-15 दिवस माझी चैन आहे. का प्या आणि आराम करा ललिताबाई. आई तू उभी काय आई, तू कशात उभी का राहिलीस पण तू? अरे उजवाच पाय आहे. दुखायलाय पाय. दुखतोय का? हो रे. तू का उठलीस पण? मग बसायचं नाही, आराम करायचा ना. अरे पाणी हवं होतं मला म्हणून उठलं. किती वेळा सांगू रे त्यांना. तू का उठतेस पण? काय चाललंय तुझं आई? आई कुणाला तरी हाक मारायचीत ना, एवढी माणसं आहेत घरात. हो अगं. सॉरी सॉरी. हळू हळू. आणि अशी कशी पडलीस? अरे अशी कशी पडलीस म्हणजे? असं विचार करून पडता येतं का? आणि जेव्हा मला उठता येईना ना, तेव्हा मला देवाच्या जे तुझा चेहरा डोळ्यासमोर आला. म्हटलं आता मला जर काही बरं वाटलं नाही ना तर मग काही खैर नाही याची. इतकी काळजी करत राहिला मुलगा माझी. पाहिलं ना तू, अशी आहे ही. काय आपला विचार करत असतो. मग काळजीच घेत नाही स्वतःची, दुर्लक्ष करते स्वतःकडे. मग हे असं होतं ना. तुझी इतकी काळजी वाटते ना मलाही. तू किती काळजी करतोय सर इंद्रनील. पण आई बरोबर आहे त्यांचं. मीही तेच सांगते तुम्हाला. बेड रेस्ट सांगितली ना, अजिबात खाली उतरू नका. आणि सगळं हातात मिळेल तुम्हाला, मी घरी सांगून जाणार आहे तसं. अगं नको, आधीच खूप करतायत ते सगळेजण माझं. सायली जुली तर इतकी सेवा करतायत ना, मला फार जड जातं. त्यांना काही सांगायचं म्हटलं तर कसं तरीच होतं. अरे मला काही कसं तरी वाटायला नकोय. आम्ही परके आहोत का तुम्हाला? तसं नाहीये. उलट आम्हालाच कानकोंड झालं होतं की तुम्ही भेटायला म्हणून आलात आणि असं काहीतरी झालं. अरे तुम्ही उभे का आहात? बसा ना. नाही ओके आई. नाही टेन्शन मध्ये असाल मला माहितीये, पण ही वडी तोंडात टाका आणि पाणी प्या, बरं वाटेल. नाही मी नंतर घेईन. हो आवडते ना. काय स्वानंदी, आईला दुखतंय, कळवळते ती, आणि तू गोडधोड काय विचारतेस? इंद्रनील तू का बोलतोयस तिला? तुला आवडतात म्हणूनच म्हणते ना ती. आणि या वड्या ललिताताईंनीच करून आणल्यात. म्हणून तरी घ्या. ललिताताई तुम्हीच भरवा आपल्या लेकाला. का उठतेस तू? नको ना असं करू. काळजी घे ना तुझी. आई वडी मस्त आहे, पण कधी गेलीत? नाही म्हणजे मी होते तोपर्यंत. हळू हळू. काय कळ गेली का? थांब 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 थांब. हा ओके. साईल सोड पाय. बरं वाटतं? आनंदी आहे बघी, असंच करणार. ती काय आराम करणार नाही. हिला घरी घेऊन जाऊ. आई मी एसी टॅक्सी बोलवतो. मी तुला उचलून खाली घेऊन जातो. आपण टॅक्सीतून सरळ घरी जाऊया. मी सुट्टी घेतो ऑफिसला 4-5 दिवस. हा तिला पूर्ण बरं होऊ दे. चल. अरे बापरे, याने हट्ट केला तर काय करू आता? कसला विचार करते? चल निघायचं आपल्याला. हा नाही मी काय म्हणते नील,
त्यांना राहू दे ना इथेच, आम्ही घेऊ काळजी. नाही नाही तसा प्रश्न नाहीये. ही इथे आराम नाही करणार हो, काही ना काहीतरी काम करत राहील. घरी कसं तिला कंपल्सरी आराम करायला लावेन मी. नाही कसं आहे ना, डॉक्टरांनी त्यांना अजिबात हलवायचं नाही सांगितलंय. मौगीच एक म्हणता एक होईल ना काहीतरी. नाही ती काळजी घेईन ना. त्या म्हणतात ते बरोबर आहे अरे, आणि त्यांचंही मन नको ना मोडायला. 2 दिवसात बरी होईन मी येते घरी लगेच. हा ऐक ना. पण मग तू आराम कर. हो आराम करेन. उठू नकोस परत नाही आता. उठते. हं? बाबा आलेत का? आले खाली आजींशी बोलतायत ते. हळू टेकून बसा. सावकाश. हळू हळू टेकून बस. थांब 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 थांब. हळू हळू ऐक हळू हळू आई. बरे. थांब ना, मी उठतो. थांब. थांब. हा, थांब. ओके